नमस्कार. स्मिता मनोज पाध्ये यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आज आपल्या समोर मी नाटक हा जो व्हिडिओ मी आता लेटेस्टमध्ये अपलोड केलाय त्याचा दुसरा भाग तुमच्या समोर सादर करते. दुसरा भाग अशासाठी कारण पहिल्या भागेमध्ये नाटक म्हणजे काय हे आपण पूर्णतः पाहिलं. म्हणजे जास्त नाही पण तुम्हाला थोडीफार कल्पना नाटक म्हणजे काय आपण यावर बोललो. या भागामध्ये मला व्यक्तिशः नाटकामुळे काय फायदे झाले आणि त्याचा माझा आयुष्यामध्ये मला कसा उपयोग होतो यावर मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नाटक जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा आपण जसं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की तुम्हाला स्क्रिप्ट दिली जाते, स्क्रिप्टवर तुमचा अभ्यास केला जातो. अभ्यास केल्यानंतर तुम्ही ती भूमिका, ती व्यक्तिरेखा तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत राहता. शिवाय ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला तालीम करावी लागते, रिहर्सल्स द्याव्या लागतात, तुमचे स्केड्यूल्स ठरलेले असतात. तुम्हाला डायरेक्टर ज्या दिवशी सांगेल तुमच्या सोयीनुसार गिव्ह अँड टेक होऊन ते तुमचे दिवस ठरलेले असतात. त्या दिवशी जाऊन तुम्ही ते करायचं असतं आणि हीच गोष्ट तिथे जाऊन तुम्हाला करून बघायची असते जे तुम्ही तुमच्या डोक्यात प्लॅन केलेली असते किंवा तुमच्या टीम बरोबर बसून तुम्ही काही ठरवलं असेल हे तुम्ही तालीममध्ये करता. आता नाटकामध्ये काम करणारी लोक काही पूर्णतः नाटक या व्यवसायात आहेत. काही लोक आहेत जे नोकरी करून नाटक करतात. काही लोक आहेत जे स्वतःचा व्यवसाय सांभाळून नाटक करतात. असे वेगवेगळ्या प्रकारची लोक आपल्याला नाटकामध्ये दिसतात. तसेच विद्यार्थी वर्ग किंवा ज्येष्ठ नागरिक वर्ग अशीही काही मंडळी आहेत जी नाटकामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. तर व्यक्तिगत आपण जर या प्रत्येक माणसाचा विचार केला तर असं होतं. आता माझंच आपण उदाहरण घेऊन बघू. आता मी नोकरी करते, नोकरी करून मी हे सर्व सांभाळण्याचा प्रयत्न करते. आता ज्याला आवड आहे, ज्याला थोडंसं वाटतं की आपण ते करून पाहू, आपल्याला जमेल वाटतं, तर ती व्यक्ती काय करते, मग त्यांना त्यांचं दिनचर्या, त्यांचा टाइम टेबल हा दिवसाचा व्यवस्थितरित्या करावा लागतो. कारण असं असतं की तुम्हाला नोकरी पण करायची आहे, घरातलं पण सांभाळायचं आहे, नाटकाचे प्रयोग करायचे आहेत, नाटकाची तालीम करायची आहे, रिहर्सल पण करायची आहे. तर इथे टाइम मॅनेजमेंटचा खूप मोठा भाग येतो. त्याबरोबर तुमची तब्येतही तुम्हाला सांभाळायची असते. तर हे सगळं न विस्कटू देता तुम्ही तुमच्या शरीराला किती न्याय देताय, तुमच्या कामाला किती न्याय देताय, तुम्ही स्वतःवर किती त्याच्यावर काम करता, हे सगळं ओघाओघाने आलंच. त्यामुळे तुम्हाला तुमचं माइंड, तुमचं मन हे बॅलन्स ठेवून शांततेने सगळं करावं लागतं. बरं, असंही नाहीये की तुम्हाला फक्त त्या नाटकाच्या रिहर्सलला जायचंय. तुम्हाला घरी बसून मला वाटतं 60 ते 70% भाग हा तुमचा घरचा होमवर्क असतो. कारण तुम्हाला एकदा का तुमची स्क्रिप्ट दिली तर तुम्हाला ती स्क्रिप्ट वाचावी लागते, तुम्हाला त्यावर अभ्यास करावा लागतो, विचार करावा लागतो, पाठांतर करावं लागतं आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत घरी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. तर हे सगळं घडत असताना मला असा अनुभव आला की आपलं टाइम मॅनेजमेंट अगदी आपल्याला पक्क ठेवावं लागतं. बरं, नोकरी करत असू तर त्याचंही काही काम असू शकतं, त्याचंही काही तुमचा होमवर्क असू शकतो किंवा त्याचे विचार तुमच्या डोक्यात सतत असतात. तिथेही आपल्याला तेवढाच न्याय द्यायचा आहे आणि नाटकाला सुद्धा तेवढाच न्याय द्यायचा आहे. आणि घरी आपण एक गृहिणी आहोत, आपलं घर आहे, घरच्या गोष्टी ह्यावरही आपल्याला तेवढाच न्याय द्यायचा आहे. तर हे सगळं करत असताना टाइम मॅनेजमेंट ही फार एक महत्वाचा मुद्दा नाटक करताना मला जाणवला. त्याबरोबर तुमची भाषा ही आपोआप सुधारते. म्हणजे तुम्हाला जी काही स्क्रिप्ट दिली जाते, तुम्ही वाचता, तुम्ही बोलता, त्यावर तुमचे दिग्दर्शक तुम्हाला गाईड करतात, तुम्हाला सांगतात की नाही, हे वाक्य असं घ्यायचंय, ह्या शब्दाचा उच्चार असाच आहे, असाच यायला हवा. तो नाटकापुरता जरी असला तरी आपल्या मनामध्ये तो इतका बिंबवला जातो की पुढील आयुष्यामध्ये आपण तो शब्द, ते वाक्य त्याच प्रकारे बोलण्याची सवय आपल्याला लागते आणि त्याबरोबर आपली भाषाही सुधारते. हा झाला दुसरा भाषेचा फायदा. तिसरं, तुमचं वाचन. तुम्ही जे वाचून तुम्ही जे समजता ते वाचताना तुम्हाला
वाचनाची थोडीशी गोडी लागते. जो माझा व्हिडिओ तुम्ही पाहाल वाचनाचा, त्याच्यामध्ये मी माझे वाचनाचे मुद्दे नमूद केलेले आहेत. तर ह्यामध्ये तुम्ही वाचता, त्यामुळे तुम्हाला एखाद्या तुमच्या भूमिकेसाठी तुम्हाला अजून काही रिसर्च करावा लागत असेल, करावा लागतो, तुम्हाला माहिती हवी असेल, तर कळत नकळत तुम्ही काही रेफरन्सेस बुक्स घेता किंवा रेफरन्सेस बघता, वाचता. त्यामुळे तुमचा वाचनाकडे ओघाने वळण तुमचं जातं. त्यामुळे तुमचं बोलण्याची, म्हणजे आता हे झालं वाचनाचं, त्याबरोबर तुम्ही जे संवाद करता, भले ते तुमचे स्टेजसाठी असेल, नाटकासाठी असेल, पण तुम्ही जे एकमेकांशी बोलता त्यावर तुमचं लेवल ऑफ कॉन्व्हर्सेशन, तुमचं कम्युनिकेशन हे तुमचं खूपच सुधारतं. कारण तुम्हाला त्या लेवलला, त्या विषयाला, त्या प्रसंगाला कुठल्या मॉड्युलेशनवर तुम्हाला बोलायचं आहे, कुठल्या आवाजाचा तुम्हाला पारा ठेवून तुम्हाला बोलायचं आहे, शब्दावर, कुठल्या शब्दावर किती वजन द्यायचं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या नाटकाच्या एका स्क्रिप्टवरून तुम्हाला कळतं. ती तालीम करत असताना तुम्हाला कळतं आणि ओघाने ते आपल्या शरीराला, आपल्या मनावर ते बिंबवलं जातं. आणि आपसुकपणे तुम्ही आयुष्यामध्ये सुद्धा बोलताना तुम्ही त्या प्रकारे औपचारिक नाही, कारण ते तुमच्या मनात गिरवलेलं असतं. तर बरोबर तुमचे शब्द, तुमचं संवाद हा तुमचा सुधारतो. आणि पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला एखाद्या ग्रुप डिस्कशनमध्ये किंवा कुठे बोलायचं झालं, तर एखादा विषय तुम्हाला दिला तर तुम्ही नक्कीच बोलू शकता. कारण तुमच्याकडे शब्दसंचना, तुमचे शब्दकोश तुमचे स्वतःचे जमलेले असतात, तुमचे स्वतःचे विचार तुमच्या मनामध्ये डेव्हलप झालेले असतात. त्यामुळे 4 लोकात बोलणं किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला जर कोणाला ॲड्रेस करायचं असेल, ते तुम्ही सर्व अगदी सहजतेने करूच शकता. पण सहजता जरी नाही म्हटलं तरी तुमच्याकडे मटेरियल हे नक्कीच उपलब्ध असेल. मग थोडाफार सराव करून तुम्ही ते अगदीच निभावून देऊ शकता. त्यामुळे तुमचं बोलणं, तुमची कम्युनिकेशन, तुमचं वक्तव्य आपण ज्याला म्हणतो, ते तुमचं नक्कीच सुधारतं. कुठे, काय, कधी, केव्हा बोलायचं याचं भान तुम्हाला राहतं. तर एवढे सगळे वैयक्तिकदृष्ट्या मला स्वतःला खूप याचा उपयोग झालेला आहे. शिवाय क्विकनेस 2 गोष्टीसाठी, एक म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आणि दुसरं म्हणजे पटकन निर्णय घेतल्यानंतर तो त्या वेळेपुरता तो महत्त्वाचा असतो. माझं एक उदाहरण मी तुम्हाला देते. आता समजा मला एखादी तालीम आहे संध्याकाळची आणि मी ऑफिसला आहे, पण ऑफिसमध्ये काही अर्जंट काम आलंय, तर मला ऑफिसच्या कामाला नक्कीच प्राधान्य द्यायचंय, त्याला पूर्ण न्याय द्यायचा आहे. पण तिथे पण जाऊन मला उशीर होणार आहे, तर तो पटकन आपल्याला दुपारपर्यंत अंदाज येतो की तुम्हाला कधी निघायला मिळतंय, कधी नाही निघायला मिळत आहे. तुम्ही पटापट तुमची कामं मॅनेज करून तुम्हाला नाटकाला पण न्याय द्यायचा आहे, तर तिथे तुम्ही थोडं आगाऊ कळवू शकता की बाबा असं असं आहे आणि मी या वेळेला पोचीन किंवा पोचतोय आणि असं तुमचं आम्ही तिथे हजर राहून मी माझं काम करीन. किंवा तुमचं 2 दिवसात 3 दिवसाचं काही रिस्केड्युलिंग करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ते बोलून तुम्ही करू शकता. इथे मला असं सांगायचं आहे की तुमचं मन, तुमचं प्लॅनिंग तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की हो, आज जर माझं असं अचानक तुमचं काहीतरी अर्जंट काम येऊ शकतं, कारण आपण नाही सांगू शकत कधी काय येईल. पण तुम्ही तिथे त्या टीमला, तुमच्या नाटकाच्या टीमला, तुमचे कोण हेड असतील, डायरेक्टर असतील, त्यांच्याशी तुमचं बोलणं फार महत्त्वाचं आहे, कन्सिडर केलं जातं. कारण सगळेच माणसं आहेत, सगळ्यांनाच व्यवसाय आहे, सगळ्यांनाच अर्जन्सी ही येऊ शकते. तर असा कधी विचार करायचा नाही, जाऊ दे ते 2 गोष्टी मला ऐकवतील किंवा काय नाही. तुम्ही जर तुमचा मुद्दा व्यवस्थितपणे जर तुम्ही मांडलात, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, तुम्हाला वाव दिला जातो. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही जर सातत्य तुमचं नसेल तिथे वेळेवर जाण्याचं किंवा तिथे तुम्ही काम करताना थोडासा सिरियसनेस आपला कधी कमी होतो, तसं जर तुमचं असेल तर तुमचा जो नाटकाच्या तालमीच्या वेळेला तुमचं जी उठबस आहे, तुमचा जो ॲप्रोच आहे तो तुमचा दिसतो.
तर तुम्ही किती जेन्युइन आहात ते तुमच्या व्यवहारात, तुमच्या वागण्या बोलण्यात, तुमच्या बोलण्या चालीमध्ये दिसतं. त्यावर माणूस ठरवतोच की हो, ही व्यक्ती जेन्युइन आहे, तर हिचा असूच शकतो प्रॉब्लेम, तर आपण हे करू शकतो. पण तुम्ही म्हणाल की मी रोजच असा वागतो आणि एक दिवस मला वेगळं कारण आहे, तर आपली बाजू कमी पडते. तर असं होऊ देऊ नका. जेव्हा तुम्हाला वेळ दिली जाईल, नियम, डिसिप्लिन ही तुम्हाला पाळलीच पाहिजे. तुम्ही त्या वेळेला जाणं, तुम्हाला दिलेलं काम तुम्ही चोख करणं, जसं आपण ऑफिसचं करतो, नाटकाचं कुठलंही काम असू दे, काम म्हटलं की ते आपल्याला व्यवस्थित करायचंच आहे. हा दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये उतरलात मंडळी, तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. प्रॉब्लेम कोणाला नसतात, सगळ्यांनाच असतात. पण तो टॅकल करण्याची पद्धत, ती टॅकल करण्याची जी तुम्हाला वाव असतो, तो तुम्ही गमावू नका. तुम्हाला जे आज दिलेलं आहे ते आज कराच. तुम्हाला जे आज करायचं आहे ते तुम्ही कराच. नियमाने, प्रामाणिकपणे आणि अगदी डिसिप्लिनरित्या केलं तर तुम्हाला आयुष्यात कधीच प्रॉब्लेम येणार नाही. उलट प्रॉब्लेम आला तर सोल्युशन तुमच्याकडे आपोआप असेल. बोला, तुमच्या सहकाऱ्यांशी बोला, तुमच्या दिग्दर्शकांशी बोला, तुम्हाला सगळं सहकार्य मिळेल. आणि तुमचं काम जर चोख असेल तर एखाद दुसरा दिवस ॲडजस्टही होतो, असं काही नाहीये. त्यामुळे ज्या मंडळींना या क्षेत्रात काम करायचंय पण म्हणतात नाही माझं हे आहे, माझं ते आहे, माझं ते आहे, हो, थोडी धावपळ होते, मी नाही म्हणत नाही. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायचं म्हटलं, वेळेचा थोडा आपल्याला प्रश्न येतोच. पण त्यात तिथेही तुम्ही थोडंसं समजून उमजून बोलून तुमची परिस्थिती समोर ठेवली तर नक्कीच त्याचा विचार केला जातो. तर हे काही अनुभव मला आलेले आहेत. आणि क्विक डिसिजनबद्दल अजून एक सांगायचं झालं तर तुम्हाला माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे बरेच असतात कामं. म्हणजे आमची मंडळं असतात, महिला मंडळ आहे, त्याची मी छोट्या खाली एक मेंबर आहे. शिवाय काही समाजातले कार्यक्रम असतात, आपल्या नातेवाईकांचे कार्यक्रम असतात, कधी कधी क्लॅश होतात. पण आता काही केल्याला आपण शब्द देतो आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नाहीच होत ते जाणं. आणि त्यामुळे काय होतं, मग थोडंसं मॅनेज करावं लागतं. कधी कधी भाग घेतला जातो की हां, मी हे आणीन, मी ते आणीन आणि आपण करू. आता परवाचीच गोष्ट मी तुम्हाला सांगते. एका कार्यक्रमासाठी माझ्याकडे एक जबाबदारी होती की मला काही वस्तू तिथे अरेंज करायच्या होत्या. पण मला काय झालं की तिथे पोचायला नाटकाचा प्रयोगच थोडासा लेट चालू झाल्या कारणाने मला त्या कार्यक्रमाला नाही जाता आलं. तर मी काय केलं, त्याच्या आदल्या दिवशीच, म्हणजे ही आदल्या दिवशीची गोष्ट, मी सरळ ते सामान, कारण दुसऱ्या दिवशी माझा प्रयोग होता हे मला माहितीये, तर मी ते सामान आमच्याच एरियात असल्या कारणाने मी ते परस्पर त्या दुकानवाल्याला सांगितलं की एवढं एवढं सामान तुम्ही डायरेक्ट तिथे पोचवाल का. तर त्यांनी ते पटकन, मला ते निर्णय झाल्यानंतर आमच्या टीममध्ये मी ते पटकन त्यांना फोन केला. त्याही हो म्हणाले. मी लिस्ट दिली, ते घरी त्यांनी अर्ध्या तासात सामान पाठवलं. मी पेमेंट गुगल पेने केलं आणि माझी जी जबाबदारी होती ती मी दुसऱ्या दिवशी व्हायच्या आधी ती आदल्या दिवशीच पूर्ण झाली. पण मी कार्यक्रमाला जाऊ शकले नाही ह्याची खंत मला अजूनही आहे. तर असं म्हणजे तुम्ही निर्णय घेऊ शकता पटापट. आजकाल टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे, इतकं ॲडव्हान्स झालंय. आपण एरवी पटापट टेक्नॉलॉजी वापरतो, पण ह्या कामासाठी सुद्धा तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून पहा. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही थोड्याशा डोक्यात ठेवून जर तुम्ही आयुष्याकडे बघत राहाल तर तुम्ही तुमची कामं जी ठरलेली असेल, 8 कामं धरलेली असेल तर त्यातली 4 कामं तर आपली होतील. 4-5 कामं समजा काही कारणाने नाही झाली, पण थांबू नका, चालत राहा. हेच मला आज माझ्या नाटक भाग 2 मध्ये तुम्हाला सांगायचं होतं. याचा फायदा मला माझ्या आयुष्यामध्ये खूपच झाला. त्यामुळे मंडळी, या भाग 2 बरोबर नाटकाविषयी मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला जर काही वाटत असेल, तुमची काही मतं असू शकतात, ती प्लीज तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा. धन्यवाद.